शेतीमालाला दर द्या, नाहीतर लग्नासाठी मुलगी शोधून द्या, अशी मागणी भंडाऱ्याच्या तरुणांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। साहेब, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव द्या, अन्यथा लग्नासाठी तुम्हीच मुली शोधून द्या, अशा आशेचे बॅनर हातात घेऊन भंडाऱ्यात तरुणांनी अभिनव आंदोलन केले आहे। या अभिनव आंदोलनाची भंडाऱ्यात जोरदार चर्चा सुरू असून दिवाळीनंतर लग्न सराई जोरदार सुरू आहे। मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना 5 ते 10 एकर शेती असून देखील लग्नासाठी मुलगी दाखवायला किंवा द्यायला कोणीही तयार नाही। कारण शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतमालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी द्या। ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते, तेव्हा ते आपल्या मुलीचा हात शेतकऱ्याच्या मुलाला देतील, असे तरुणांनी म्हटले। पोलीस टाइम न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी। सध्या तर गावाकडे लग्नाची सीझन जोरदार चालू आहे आणि अशात शेतकऱ्याच्या मुलाला 5 ते 10 एकर शेती असून कोणीच शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगी द्यायला तयार नाही। आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही। तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या। आणि ज्या दिवसापासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल, तर त्या दिवसापासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे, तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी दिली पाहिजे। तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना आमची विनंती आहे की आमच्या मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या सर्व मुलासाठी लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या।